सदर परीक्षेसाठी माननीय नामदार श्री दादाजी भुसे, मंत्री शालेय शिक्षण माननीय नामदार श्री पंकज भोयरजी, राज्यमंत्री शालेय शिक्षण माननीय श्री रणजित सिंह देवल, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, माननीय श्री सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त शिक्षण, माझे सर्व सहकारी शिक्षण संचालक तसेच मुख्य नियामक, परीक्षक, सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व संघटना मंडळाच्या सर्व समित्याचे सन्माननीय सदस्य, मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या भोभव सहकार्यामुळेच आज दिनांक 5 मे 2025 रोजी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजे 12वीचा परीक्षेचा निकाल जाहीर करताना मला मनस्वी आनंद होत आहे। परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक यांचे मनपूर्वक अभिनंदन। उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा। तसेच उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता जून जुलै मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी प्रविष्ट होऊन यश संपादन करावे असं मी त्यांना आवाहन करतो। या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च 2025 या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रत्येक प्रमुख विषयाच्या लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान 1 दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता। सदरचे वेळापत्रक दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते। विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अखंडपणे पुरेसा वेळ मिळावा म्हणजे साधारणतः नीटची या परीक्षेसाठी तसेच परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होऊन पुरवणी परीक्षा लवकर होण्याच्या दृष्टीने यावर्षी प्रथमच मंडळाच्या इतिहासात 12वीची परीक्षा साधारणतः 10 दिवस पूर्वी आयोजित करण्यात आली होती। परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात। अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर सुद्धा जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच राज्य मंडळ व विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 करता एकूण 154 विषयासाठी परीक्षा घेण्यात आली। विज्ञान शाखेसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि उर्दू या 4 माध्यमातून व इतर शाखांसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती व कन्नड या 6 माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती। फेब्रुवारी मार्च 2025च्या परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत परीक्षेचे श्रेणी इत्यादीचे गुण पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले होते। तसेच 12वी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या खेळाडूंचे गुण यावर्षी क्रीडा प्रस्ताव क्रीडा विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले। तसेच विभागीय मंडळ स्तरावर सुद्धा याची ऑनलाईन छाननी अथवा पडताळणी करण्यात आली। गैरमार्ग प्रतिबंधक योजना यावर्षी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात कॉपीमुक्त अभियानांतर्गत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 20 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता। माननीय मुख्यमंत्री महोदय
तसेच माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय यांच्या समेत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली 11 फेब्रुवारी 2025 रोजी व्हीसी द्वारे मंडळाच्या इयत्ता 12वी व 10वीच्या परीक्षेसंदर्भात माननीय मुख्य सचिव, माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण, माननीय आयुक्त शालेय शिक्षण, सर्व माननीय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधीक्षक व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य मंडळ अध्यक्ष, विभागीय मंडळ अध्यक्ष यांची व्हीसी आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये यावर्षीच्या परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडतील याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय प्रशासन यंत्रणेने सहकार्य करावे असे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते. तसेच माननीय मुख्य सचिव महोदय यांनी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण, माननीय आयुक्त शालेय शिक्षण, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस आयुक्त, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांची दूरचित्र प्रणालीद्वारे बैठक घेतली होती व सदर बैठकीमध्ये 10वी व 12वीच्या कॉपी प्रकरणावर पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन माननीय मुख्य सचिव महोदय यांनी केले होते. फेब्रुवारी-मार्च 2025च्या इयत्ता 12वीच्या परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी यावर्षी आपल्याला माहित आहे की सन 2021 व सन 2022 या दोन परीक्षा वगळून मागील 5 वर्षाच्या फेब्रुवारी-मार्च 2018, 19, 2020, 2023 व 2024 या परीक्षा केंद्रांवर ज्या ठिकाणी या परीक्षांवर कॉपी केसेस किंवा गैरमार्ग प्रकरणे सापडली होती अशा परीक्षा केंद्रावरील सर्व केंद्र संचालक, सर्व पर्यवेक्षक, परीक्षेशी संबंधित सर्व व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामधून करण्यात आली होती. त्यानुसार राज्यामध्ये फेब्रुवारी-मार्च 2025 ची परीक्षा 3373 केंद्रावर झाली होती. त्यापैकी 818 केंद्रावरून आपण केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व यंत्रणा आपण बदलली होती. तसेच आपण असे सुद्धा डिक्लेअर केले होते की फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेमध्ये ज्या केंद्रावर गैरमार्ग प्रकरणे होतील त्या केंद्राची मान्यता येथून पुढे कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. यावर्षी मार्च 2025च्या परीक्षेमध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये एकूण 124 केंद्रावर गैरमार्ग प्रकरणे आढळली असून नियमानुसार ज्याप्रमाणे डिक्लेअर केलं त्याप्रमाणे त्याची चौकशी करून ती केंद्र पुढील परीक्षेपासून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक, माननीय पोलीस आयुक्त यांना अर्धशासकीय पत्राद्वारे माननीय शिक्षण आयुक्त, राज्य मंडळ अध्यक्ष यांनी गैरमार्गाविरुद्ध लढा हे अभियान यशस्वी होण्यासाठी अर्धशासकीय पत्राने कळवण्यात आलेले होते. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यावर्षी आपण विविध उपाय केले. त्यामध्ये 271 भरारी पथकं तर मंडळाच्या नेमप्रमाणे होतीच, त्याशिवाय जिल्हा प्रशासनातील इतर अनेक अधिकाऱ्यांची भरारी पथके यावर्षी आपण स्थापन केली होती आणि त्यामुळे यावर्षी दरवर्षीपेक्षा गैरमार्गाची प्रकरण निश्चितपणे कमी झालेली होती. सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक म्हणजे जे कस्टडीतून केंद्रावर क्वेश्चन पेपर म्हणजे प्रश्नपत्रे घेऊन जातात त्यांना नेहमीप्रमाणे गोपनीय पाकिटं घेतल्यापासून म्हणजे उत्तर प्रश्नपत्रिकेची गोपनीय पाकिटं घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत केंद्र संचालकांना हँडल म्हणजे डिलिव्हर करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार परीक्षा केंद्रावर योग्य पद्धतीनं ही प्रश्नपत्रिकेची पाकिटे पोहोचवतील याची तंतोतंत काळजी घेण्यात आली होती. गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं अधिकची वेळ देण्यात आली होती. त्याचबरोबर फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षेसाठी मागील वर्षीपासून सुरू केलेला
आपल्या उत्तरपत्रिकेच्या मागील पृष्ठावरील ज्या काही सूचना आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांना गैरमार्ग गेल्यानंतर कोणत्या त्यांना शिस्तभंगाची त्यांच्यावर कारवाई कशी होऊ शकते याबद्दल सूचना वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते आणि त्याच्या सूचना सुद्धा समक्ष विद्यार्थ्यांसमोर वाचण्यात आलेल्या होत्या. परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त वातावरण पार पाडण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी राबवलेल्या उपक्रमात चालना देण्यासाठी राज्य मंडळाने सर्व जिल्हा प्रशासनांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला होता. आता निकालाची ठळक वैशिष्ट्ये. या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळामधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच ITI या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्ष 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88% इतकी आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 36,133 एवढी होती. त्यापैकी 35,697 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 29,892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या खाजगी विद्यार्थ्यांची म्हणजे 17 नंबरला आपण एक्सटर्नल विद्यार्थी म्हणतो त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 73.73% इतकी आहे. या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण 42,388 रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 42,024 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 15,823 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 37.65% इतकी आहे. या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,258 विद्यार्थी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 6,705 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 92.38% इतकी आहे. 12वी परीक्षेस नोंदणी केलेल्या सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत. सर्व या 9 विभागीय मंडळामधून नियमित विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल 96.74% इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46% इतका आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58% इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51% इतकी आहे. म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07% अधिकची आहे. 12वी परीक्षेसाठी एकूण 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 37 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च-एप्रिल 2022 ते फेब्रुवारी-मार्च 2025 याचं जर सरास बघितलं तर 22चा निकाल होता 94.22%, 23ची उत्तीर्णतेची टक्केवारी होती 91.25%, 24ची उत्तीर्णतेची टक्केवारी होती 93.37% आणि 25ची उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 91.88%. म्हणजे मागील वर्षीपेक्षा फेब्रुवारी-मार्च 2024चा निकाल 93.37% होता आणि या वर्षीचा निकाल म्हणजे फेब्रुवारी-मार्च 25चा निकाल हा 91.88% इतका आहे. म्हणजे मागील परीक्षेपेक्षा या परीक्षेचा निकाल 1.49% कमी आहे. खेळाडू, NCC, स्काउट गाईड
च्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आलेले आहेत. त्यानुसार 20,943 विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत किंवा स्काउट व गाईडचे जादा सहभागाचे किंवा प्रावीण्याचे गुण देण्यात आलेले आहेत. आता श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजना जुलै 2024च्या परीक्षेपासून आपण श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजनेसाठी बदल केला असून आपण आता जो विद्यार्थी सर्व विषयात एखाद्या परीक्षेला पास झाला तर त्याच्या सलग 3 परीक्षा आपण त्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजनेसाठी आपण परीक्षेला बसण्यासाठी पात्र ठरवतो. म्हणजे आता फेब्रुवारी मार्च 25चा आता निकाल लागतो. हे विद्यार्थी जर सर्व विषयात पास झाले असतील एकाच वेळी सर्व विषय घेऊन आणि या विद्यार्थ्यांना येणारी जून जुलै 25ची परीक्षा, पुढच्या वर्षीची येणारी फेब्रुवारी मार्च 26ची परीक्षा आणि त्याच्यानंतर येणारी जून जुलै 26ची परीक्षा, या 3 सलग परीक्षेपैकी तिन्ही संधीला किंवा तिनापैकी एका संधीमध्ये त्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजनेसाठी निश्चितपणे प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येत आहे. या तिन्हीपैकी एक किंवा तिन्ही परीक्षा तो बसू शकतो आणि त्याशिवाय त्याला एकदा श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजनेनंतर त्याला मार्क कमी झाले असतील किंवा जास्त झाले असतील तर विद्यार्थ्याला विकल्प असतो की त्यानंतर 6 महिन्यामध्ये ते त्याला कुठलं गुणपत्रक घ्यायचं आहे, पहिलं घ्यायचं आहे काय दुसरं घ्यायचं आहे. त्याने विकल्प दिल्यानंतर त्याला ते दुसरं गुणपत्रक पाहिजे असेल तर पहिलं गुणपत्रक परत घेऊन दुसरं गुणपत्रक त्याला अदा करण्याचे देता येते. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून यासाठी आम्ही दिलेल्या संकेतस्थळावर सर्व माहिती, अटी व शर्ती व सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठी विहित शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग याद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहे. गुण पडताळणीसाठी तसेच पुनर्मूल्यांकनासाठी दिनांक 6/5/2025 म्हणजे उद्यापासून ते मंगळवार दिनांक 20/5/2025 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील. गुण पडताळणीसाठी प्रति विषय 50 रुपये इतके ऑनलाईन शुल्क मंडळाकडे जमा करायचे आहे. तर विद्यार्थ्यांना फोटोकॉपी घेतल्याशिवाय म्हणजे उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी घेतल्याशिवाय त्याचा पुनर्मूल्यांकन करता येत नाही आणि फोटोकॉपी घेण्यासाठी सुद्धा 6 मे ते 20 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल आणि विद्यार्थ्यांना ही फोटोकॉपी ही हस्तपोच किंवा ऑनलाईन किंवा रजिस्टर पोस्टाने कोणत्याही पद्धतीने त्याला घेण्यात येईल. यासाठी एका विषयासाठी फोटोकॉपी घेण्यासाठी 300 रुपये विहित शुल्क नेहमीप्रमाणे आलेले आहे. तसेच पुनर्मूल्यांकनासाठी 300 रुपये तर छायापत्रिकेसाठी 400 रुपये इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागेल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी फोटोकॉपी घेणे गरजेचे आहे. फोटोकॉपीसाठी प्रति विषय 300 रुपये एवढे मूल्य ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात येणार आहे. विविध स्पर्धा परीक्षा तसेच विविध प्रोफेशनल परीक्षा किंवा प्रवेश पात्रता परीक्षा म्हणजे उदाहरणार्थ JEE, नीट यासारख्या ज्या प्रवेश परीक्षा असतात त्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी तसेच छायाप्रत व पुनर्मूल्यांकन तातडीने करून देण्याच्या सूचना सर्व विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहे. त्यासाठी सदर परीक्षेच्या प्रवेश पत्राची प्रत विषय शिक्षकांच्या अभिप्रायासोबत अपलोड करावी लागेल. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT विषय व सामान्य ज्ञान म्हणजे GK या विषयाच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करून देण्यात येणार आहे. त्यासाठी देखील उपरोक्त पद्धतीने ऑनलाईन अर्ज करणे व ऑनलाईन शुल्क भरणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल व त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळाकडून तसेच विभागीय मंडळाकडून समुपदेशक नेमण्यात आलेले आहेत. ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून म्हणजे आजपासून पुढील 8 दिवस कार्यरत राहील. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मंडळामार्फत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा. तसेच सदर परीक्षेत काही कारणास्तव यश प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी सुद्धा शुभेच्छा देण्यात येत आहे. धन्यवाद.
आता या संदर्भात जर आपण बघितलं तर टक्केने निकाल कमी झालेला आहे. म्हणजे या वर्षीचा निकाल 91.88 एवढा लागलेला आहे. मागील वर्षीच्या निकालापेक्षा 1.49% कमी आहे. जर आपण 22, 23, 24 चा निकाल बघितला तर 23 सुद्धा निकाल याच्यापेक्षा कमी होता. त्यामुळे निकालाची एकंदर सरासरी बघितली तर ही सर्वसाधारण सरासरी दरवर्षीप्रमाणेच आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे कोकण विभागीय मंडळाचा सर्वाधिक निकाल असून लातूर विभागीय मंडळाचा त्या मानाने कमी निकाल आहे. म्हणजे सर्वात शेवटच्या 9 नंबरला लातूर विभागीय मंडळ आहे. नेहमीप्रमाणे मुलींनी या निकालात बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07% अधिक आहे. याचबरोबर ज्या कॉपी केसेस आहेत किंवा विभागनिहाय तुम्हाला पाहिजे असेल तर क्रमांक सांगतो मी तुम्हाला. कोकणचा सर्वाधिक निकाल आहे 96.74%. 2 नंबरला कोल्हापूर विभाग आहे 93.64%. 3 नंबरला आहे मुंबई विभाग 92.93%. 4 नंबरला आमचा छत्रपती संभाजीनगर विभाग आहे 92.24%. 5 नंबरला आहे 5 नंबरला आहे अमरावती विभाग 91.43%. 6 नंबरला आहे पुणे विभाग 91.32%. 7 नंबरला आहे नाशिक विभाग 91.31%. 8 नंबरला आहे नागपूर विभाग 90.52% आणि 9 नंबरला आहे लातूर विभाग 89.46%. म्हणजे नियमित विद्यार्थ्यांमध्ये एकूण सरासरी निकाल 91.48% इतका लागलेला आहे. आता या निकालामध्ये गुणवत्तेवार निकाल बघितला तर एकूण नियमित विद्यार्थी 14,27,085 प्रविष्ट झाले होते, नोंदणी झाले होते. त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रावीण्य म्हणजे डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन म्हणजे प्रावीण्यासह प्रथम श्रेणी जे 75% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 1,49,932. फर्स्ट क्लास व त्याच्या पुढे त्याची संख्या आहे 4,07,438. द्वितीय श्रेणी म्हणजे 45% ते 59.99% पर्यंत विद्यार्थी आहेत 5,80,902. आणि उत्तीर्ण श्रेणी म्हणजे 35% व त्यापेक्षा पुढे म्हणजे 44.99% ते पर्यंत विद्यार्थी 1,64,701 असे 13,02,873 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. शाखानिहाय जर निकाल बघितला, शाखानिहाय म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, MCBC आणि ITI, तर तो निकाल विज्ञान शाखेमध्ये 7,37,205 विद्यार्थी नोंदणी झाले होते. त्यापैकी 7,35,003 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि उत्तीर्ण झाले 7,15,595 आणि उत्तीर्णतेची विज्ञान शाखेची उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 97.35%. कला शाखेचे नोंदणी झालेले विद्यार्थी होते म्हणजे आर्ट शाखेचे 3,54,799. त्यापैकी प्रविष्ट झाले 3,49,696. उत्तीर्ण झाले 2,81,606 आणि उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 80.52%. वाणिज्य विभाग बघितला, वाणिज्य शाखा बघितली तर 3,766 विद्यार्थी नोंदणी झाले. त्यापैकी 2,99,527 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 2,77,729 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी वाणिज्य विभागाची आहे म्हणजे कॉमर्स विभागाची 92.68%. व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजे MCBC त्याला 30,017 विद्यार्थी प्रविष्ट झाले, नोंदणी झाले. त्यापैकी 29,363 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 24,450 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी व्यवसाय अभ्यासक्रमाची आहे 93.26%. आणि ITI साठी जे विद्यार्थी ITI आहे त्यांना सुद्धा 12वीला बरीच बसायला संधी आहे.
त्यापैकी 4,398 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4,380 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 3,593 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्ण टक्केवारी आहे 82.03%. याप्रमाणे ओव्हरऑल राज्य मंडळाचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल म्हणजे उत्तीर्ण टक्केवारी आहे 91.88%. मगाशीच मी सांगितलं 1.49% निकाल कमी झालेला आहे. परंतु जर मार्च 22, फेब्रुवारी मार्च 23, मार्च 24 आणि मार्च 25चा विचार केला ह्याच्यापेक्षा सुद्धा निकाल मार्च 24ला कमी लागला होता आणि निकालात टक्केवारी कमी जास्त होऊ शकते आणि त्याप्रमाणे यावर्षी 1.49% म्हणजे ऍव्हरेज मध्ये निकाल तेवढाच आहे आणि त्यामुळे 1.49% एवढा निकाल कमी झालेला दिसत आहे. आता त्याच्या निकालाचं आपल्याला इव्हॅल्युएशन करावं लागतं ते पण आम्ही करून घेऊ. आणि 85% मागील वर्षी होता, यावर्षी 80% आहे. त्यामुळं कदाचित तो निकाल कशामुळे कमी झाला याचा आम्ही वापोह करू. दरवर्षी आपण कॉपी मुक्त अभियान राबवतो. कॉपी मुक्त अभियान चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं आणि त्यामुळं अर्धा पॉईंट निकाल कमी जास्त होऊ शकतो. 100%चा विद्यार्थी कोणीही नाही. 35% वाले अजून काढायचं आहे चिन्मयजी, काढू आपण. ते आहेत का आपल्याकडे? आहे, ठीक आहे, देतो. आहे अबाव 1929 सॉरी 4,500 विद्यार्थी आहेत. एक मिनिट 99 काय नंबर ऑफ ज्युनियर कॉलेज. आता ते नाही, फक्त कॉलेज सांगतो. 1929 कॉलेज असे आहे जे कनिष्ठ महाविद्यालय, त्यांचा निकाल 100% लागलेला आहे 1,929 आणि 90 ते 99.99% निकाल लागलेले कॉलेज आहे 4,562 आणि 0% निकाल लागलेले कॉलेज आहेत 38. 0% निकाल लागलेले कॉलेज आहेत 38. 4,562 कॉलेज असे आहेत की त्यांचा निकाल 90 ते 99.99 इतका आहे आणि 1,929 कॉलेज इतके आहेत की त्यांचा 100% निकाल आहे. एकूण 10,496 कॉलेजमधून विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. 10,496. यामध्ये स्पोर्ट्स मी सांगितलं 20,943 विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किंवा स्काउट गाईडचे मार्क मिळालेले आहेत. ट्रान्सजेंडर 18 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. आणखी काही शंका असलं कृपया विचारा. आता 1 ते 9 विभाग आहेत, त्यामुळे कुठला तरी विभाग पाठीमागे जाऊ शकतो. त्या वर्षी लातूरचा नंबर लागला. लातूर पॅटर्न याचा अर्थ लातूरमध्ये काही विद्यार्थी चांगले गुण मिळवतात. याचा अर्थ असा नाही की लातूरचे सगळेच विद्यार्थी 100 चांगले गुण मिळवतात. लातूर पॅटर्न असा कदाचित त्यांची गुणवत्ता पण चांगली असू शकते, परंतु निकाल त्यांचा एकूण निकाल घेतला 89.89% समथिंग आहे. कॉपीमुक्त अभियान राज्यभरात काटेकोरपणे पाळले गेलं. त्यामुळे कुठला तरी विभाग पहिल्या नंबरला दरवर्षी आता कोकण असतो आणि कुठला तरी विभाग 9व्या नंबरवर आहे. त्यामध्ये यावर्षी तो लातूर गेलेला आहे. चिटिंग केसेस मध्ये पुण्यामध्ये 2, छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 विभागात आणि मुंबईमध्ये 2 असे 11 FIR दाखल झाले होते 12वीच्या परीक्षेसाठी. 11. पुण्यामध्ये 2, पुणे विभागात 2, छत्रपती संभाजीनगर विभागात 7 आणि मुंबई विभागात 2 असे एकूण 11 FIR संख्या यावर्षी 12वीच्या परीक्षेसाठी होते. हो,
हो, 124 केंद्र अशी आहेत म्हणजे 124 केंद्र आहेत. 124 केंद्रावर 364 का 366 कॉपी केसेस झाल्या होत्या परीक्षेच्या कालावधीमध्ये आणि एकूण केंद्र होते 124. तर या 124 केंद्राची मान्यता रद्द करणार आहोत. फक्त त्यांना एक संधी द्यावी लागते ती कॉपी केसेस कुठल्या स्तरावर झाल्या, म्हणजे ते प्रत्यक्ष भरारी मतदाने पकडल्या की त्यांच्या पर्यवेक्षकांनी पकडल्या हे पण आम्हाला बघायला लागतं आणि ते करून त्यांची मान्यता निश्चितपणे या वर्षीपासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. आहे की 17 नंबरला गेला. हा 124 कॉपी गैरप्रकार जे आढळून आले त्यांचे म्हणजे 367. त्यामध्ये पुणे विभागात 25 केंद्र आहेत. 25 केंद्रावर गैरप्रकार आढळून आले. नागपूरमध्ये 19 नागपूर विभागात, छत्रपती संभाजीनगर 44, मुंबई 5, पुणे 25, 25 मध्ये 45 कॉपी केसेस झाल्या 25 सेंटरवर. नागपूर विभागात 19 सेंटरवर 33 कॉपी केसेस झाल्या. छत्रपती संभाजीनगर विभागात 44 सेंटरवर 214 कॉपी केसेस झाल्या. मुंबईमध्ये 5 सेंटरवर 9 कॉपी केसेस झाल्या. कोल्हापूर विभागात 3 सेंटरवर 7 कॉपी केसेस झाल्या. अमरावती विभागात 10 सेंटरवर 17 कॉपी केसेस झाल्या. नाशिक विभागात 6 सेंटरवर 12 कॉपी केसेस झाल्या. अमरावती 10 मध्ये 10 सेंटर्स. नाशिक विभागात 6 सेंटरवर 12 कॉपी केसेस झाल्या. लातूर विभागात 11 सेंटरवर 29 कॉपी केसेस झाल्या आणि कोकण विभागात एका सेंटरवर 1 कॉपी केसेस झाल्या. अशा 124 राज्यभरातील 124 सेंटरवर कॉपी केसेस झालेल्या आहेत. त्यामुळे 124 सेंटरची मान्यता आम्ही चौकशी अंती नियमानुसार रद्द करणार आहोत. हर्षजी पुण्यामध्ये 25 मध्ये 45. ठीक आहे, आपल्याला सर्वांना धन्यवाद. आपण या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपण अत्यंत चांगलं सहकार्य केलं आणि निकाल सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने लवकरात लवकर लावू शकतो. यावेळी सर्वांना धन्यवाद.